नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एकेकाळी एका हिरव्यागार जंगलाच्या काठावर एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोड्या आपल्या कुटुंबासोबत राहत होता। तो रोज सकाळी उठायचा, देवाचे नाव घ्यायचा आणि आपली जुनी पण विश्वासू कुऱ्हाड घेऊन जंगलात लाकूड तोडायला जायचा। तो फार कष्टाळू होता, पण नशिबाने गरीबच होता। दिवसभर कष्ट करून जेवढं लाकूड मिळायचं ते विकून तो आपलं पोट भरायचा। एके दिवशी तो नेहमीप्रमाणे नदीकाठी झाड तोडत होता। अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती सरळ नदीत जाऊन पडली। लाकूडतोड्या घाबरून गेला। अरे देवा, आता मी काय करू? हीच माझ्या उपजीविकेचं साधन आहे। तो नदीकाठी बसून मनापासून रडू लागला। तेवढ्यात नदीतून एक तेजस्वी प्रकाश आला आणि जलदेवता प्रकट झाली। जलदेवता म्हणाली, तू का रडतोयस? लाकूडतोड्याने सगळी हकीकत सांगितली। जलदेवता पाण्यात गेली आणि थोड्या वेळाने सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर आली। ही तुझी कुऱ्हाड आहे का? असे तिने विचारले। लाकूडतोड्या म्हणाला, ती माझी नाही। पुन्हा जलदेवता पाण्यात गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली। ही तुझी आहे का? लाकूडतोड्या नम्रपणे म्हणाला, माझी कुऱ्हाड लोखंडाची आहे। शेवटी जलदेवता त्याची खरी लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली। लाकूडतोड्याचा चेहरा उजळला। हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे। जलदेवता त्याच्या प्रामाणिकपणाने खूप खुश झाली। ती म्हणाली, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणूनच ही तिन्ही कुऱ्हाडी मी तुला बक्षीस म्हणून देते। लाकूडतोड्याने आनंदाने देवीचे आभार मानले। त्या दिवसापासून लाकूडतोड्याचे आयुष्य बदलले। तो सुखी झाला, पण त्याने कधीही आपला प्रामाणिकपणा सोडला नाही। गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।